नमस्कार. आरती किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज इडलीसोबत खाण्यासाठी सांबार बनवणार आहे. तर मी माझ्या घरात 2 प्रकारचं सांबार बनवत असते. इडलीसोबत आणि भातासोबत खाण्यासाठी वेगवेगळं सांबार बनवत असते. आता इडलीसाठी बनवायचे सांबार तर साहित्य घेतलेलं आहे. चिंच भिजलेली, कढीपत्ता, बटाटा, कांदा, गूळ घेतलेला आहे आणि टोमॅटो एकदम बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे. आता इथं वरण पण शिजलेलं आहे. तर मूग डाळ आणि तूर डाळ मिक्स वरण शिजवलेलं आहे. तर या कपानं मूग डाळ 1.5 कप घेतलेला आहे आणि तूर डाळ 1.5 कप घेतलेलं आहे. तर एकदम छान असं दिवसभर पुरतं यासाठी. आता इथं एकदम छान असं शिजून झालेलं आहे. साहित्य मसाला जे आपण वापरतो ते सांबारमध्ये टाकून घेणार आहे एका प्लेटमध्ये. आता 1 चमचा धने पावडर घेतलेला आहे. 1 चमचा जिरे पावडर घ्यायचे. 1 चमचा सांबार मसाला घेतलेला आहे. आता इथं 1 चमचा हळद घेतलेली आहे. तुम्ही जर शिजताना टाकली असती तर थोडीच घ्यायची. आता हे अर्धा चमचा मी साधं तिखट घेतलेलं आहे. लाल तिखट, बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. तर 1 चिमूटभर हिंग घेतलेलं आहे. ते पण ह्याच्यातच टाकून घेतलं या मसाल्यामध्ये. आता या जेवढं वरणाला मीठ लागणार आहे तेवढं याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे. आता हे साहित्य सर्व आता सांबार बनवण्यासाठी जवळ घेतलेलं आहे. आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तर 2 पळ्या तेल टाकलेलं आहे मी. आता इथं अंदाजानं तेल टाकलंय, पण 2 पळ्या तेल टाकत असते मी सांबारला. जास्त तेलकट पण करायचं नाही. सुरुवातीला मोहरी टाकून घ्यायची. अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचेत मोहरी तडतडल्यावर. आता लगेचच ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे तळण्यासाठी आणि कढीपत्ता पण टाकायचा आहे. कढीपत्ता थोडासा जास्त छान लागतो. त्यासाठी मी इथं 3 तिरंब्या घेतल्या होत्या. आता इथं कांदा टाकून घ्यायचा आहे तेलामध्ये. आता कांदा जास्त करपू द्यायचा नाही. लगेच ह्याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकायची. आता इथे 1 चमचा भरून मी लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे. आता इथं सुकलेल्या 2 लाल मिरच्या टाकल्यात. तर इथं हिरव्या मिरच्या बी टाकल्या तर चालतात. आता इथे एकदम बारीक असं बटाटं कट केलेलं होतं. ते ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि गूळ टाकायचा आहे. तर अर्ध्या लिंबा एवढा गूळ टाकलेला आहे मी. आता इथे इडलीसोबत खाण्यासाठी जे सांबार बनवते त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग, भोपळा आवडत नाही मुलांना. त्यासाठी मी इथं भोपळा, शेवग्याची शेंग टाकलेली नाही. आता इथे टोमॅटो एकदम बारीक पेस्ट बनवलेली आहे. ते याच्यामध्ये टाकून घ्यायचंय. आता हे छान तळून घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये आता चिंचेचा कोळ टाकायचा आहे. आता सुरुवातीला मसाले टाकून घ्यायचेत. तेलामध्ये छान परतून घ्यायचेत. आता ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकलेला आहे 2 चमचे. आता हे तेलामध्ये परतून घ्यायचंय आणि लगेच ह्याच्यामध्ये वरण टाकायचे शिजलेलं. आता एवढं सांबार एकदम छान असं घट्ट झालेलं आहे बघू शकता. आणखीन थोडंसं पाणी टाकायचं असलं तर टाकू शकता. आता इथं वरण उकळत आलेलं आहे बघू शकता. तर माझ्याकडे कोथिंबीर नव्हती. तर मी इथं उन्हाळ्यात कोथिंबीर जास्त असल्यावर मी सुकवून ठेवलेली होती फ्रिजमध्ये. ती आता टाकलेली आहे याच्यामध्ये.
आता ह्याला 5 मिनिटं उकळू द्यायचे आणि गॅस बंद करायचा आहे. तर बघू शकता एकदम छान असं सांबार तयार झालेलं आहे. तर अजिबात तेलकट झालेलं नाही, जास्त तेल पण नाही आणि खायला एकदम छान लागतंय. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि सांबार खाली उतरून ठेवलेलं आहे. तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं वरून तेल आणि लसूण, कढीपत्त्याची तडका देऊ शकता ह्याच्यावरून आणि बेडगी मिरची टाकून थोडंसं. आता इथं तयार झालेलं आहे वरण बघू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.